माझ्या पूर्ण ट्रिपची खर्च पण 20,000 आला नसेल. हे बोला. असं जर चाललं तर मग गोव्याला येणार कोण? आता किती आला फाईन एकूण सगळा? 20,000. 20,000 आला. कसं परवडायचं? पीयूसी नाही, पीयूसी आहे तुमच्याकडे? हा पण आहे आमचा, बघू Original शकताय. पण आहे. हा पीयूसी हा 12/5/2026 पर्यंत आहे, आहे हा. हा पीयूसी. हा आणि गाडी नंबर MH51A0216. हा आणि तुम्हाला आम्ही व्हिडिओ पण दाखवू. हा. ह्याच नंबरनी आम्हाला फाईन पडलेला आहे हा. मगाशी, हा. म्हणजे 2 दिवस पूर्वी. आणि आता पण नॉट अप्रूव्ड म्हणून आलेला आहे, हा. पीयूसी एक्सपायर्ड म्हणून. हा तर सामान्य पीयूसी लोकांनी- एक्सपायर्ड म्हणून आलं म्हणजे हा. अजून ते संपलेलं नाही. संपलेलं नाही, अजून 12 12 तारखेपर्यंत आहे. हा 12 तारीखला संपणार. हा. सामान्य लोकांनी कसं करावं मग यांनी असं केलं तर? 3,000 फाईन बसल्यावर कशाला गोव्याला कोण यायचं पुढच्या वेळेस? हा तुमची मागणी काय आहे? जोपर्यंत सारखं होत नाही तोपर्यंत काढून टाकावं ना. हे हा, बंद करा ना. बंद करून टाकायचं. टेस्ट केलं पाहिजे ना त्यांनी. पुढे कोणतं ठेवा नाही रिस्पॉन्सिबल पर्सन जो लगेच तुम्हाला हे करून देईल की बाबा व्हॅलिड नाही ते आहे. म्हणतात ऑनलाईन करावं लागतं 12 तासाच्या. हा. अदरवाईज ऑनलाईन पण नाही झालं, पणजीला यायला लागेल. पणजीला कशाला? तुम्ही कोल्हापूरहून पणजीला येणार, मुंबईला असणार, औरंगाबादला असणार, असं आहे. कोल्हापूरहून आहे. हा मग परत येणार का? त्या परत पंचवीला जावं का? 40 पीयूसी 10,000 हा नाही त्यांना खर्च द्या म्हणायचं, विमानाने येतो परत. कंप्लेंट आणि इथे जे नॉट अप्रूव्ड हे आहे ना खोगे, हा हा कोणतं पाहिजे तुम्ही ना? जर पाहिला ऍज पर गव्हर्नमेंट रूल, जरी पीयूसी नसेल तर 1,000 रुपीज फाईन आहे फर्स्ट ऑफरन्सला. 1,000 रुपीज फाईन आहे. आणि दुसऱ्यांदा एक्झिट झालं तर 2,000 रुपीज फाईन आहे. तर यांनी 10,000 कुठल्या म्हणजे कोणत्या बेसिसवरती फाईन लावत आहेत 10,000 रुपये? हा हा सामान्य लोकांना त्रासच आहे. आणि गव्हर्नमेंटची खोली आणि आता जग उलयताले आणि ह्यो विषय स्वतः आता तुमच्या नजरे गेलेला असा. आमच्या सरकाराक हांव सांगूंक सोदता, जो कितें ह्यो कोणी IT सेल तयार केला विथ इन कोलॅबोरेशन विथ द ट्रॅफिक सेल आणि RTO, तर ह्यो इश्यू असा बघ. ह्याच मनशांक जेन्ना पुण्यासून ते आयल्यात आणि वयताना तांकां तुजे पोल्युशन ना म्हणून 10,000चो फायन येयलो. आणि आता परत ते 2 दिसांनी रिटर्न येतात जाल्यार परत ते ताका 10,000चो फायन येयला. जेन्ना त्याची पीयूसी आम्ही आता स्वतः तुमकां दाखयल्या ती त्याची व्हॅलिड असा तरी हो प्रॉब्लेम असा. हे खरें म्हणजे आमचे पर्यटकांचे सौगात काय तांकां धांवडावपाचें काम चल्लां आमचें. हेचेर सरकारान विचार करपाचें आसा. आणि म्हाका दिसता हे असे इश्यू कितल्या जाणांक जाता आसतले. साधारण गोर गरिबा सारख्या मनशांक जर हे त्रास जातात आणि फायनान्शियली लॉसेस जाले तांचो कोण भरून दितलो? त्याच्यासाठी इमिजिएटली ऑन टॉप प्रायोरिटी पहिल्यांदा सेल हयसर एक आसतो आणि सेला वांगडा एक तर बंद करात, नाजाल्यार आमकां सगळ्यांक लागीं जावन बंद करचो पडटलो. नाजाल्यार तुमचो स्वताच्या सेलासाठी मनशां हयसर अपॉयंट करा जेणे करून त्याचो प्रॉब्लेम सॉल्व जावचो. मिशन फॉर लोकल तर्फे हांव सांगूंक सोदता हेचेर एकदम कळकळीची विनंती आसा की हे इमिजिएटली बंद करा किंवा आमकां पेडण्याच्या लोकांक भायर सरचें पडटलें. कारण पर्यटनाची आमकां गरज आसा, गोंयासाठी गरज आसा.